नमस्कार सर्वांना आणि सर्वात प्रथम श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण आलो आहे गाणगापूरला आणि आज अष्टतीर्थ करणार आहे आपण आणि त्यातलंच आज मी तुम्हाला पहिलं तीर्थ दाखवणार आहे. तर इथे संगमावर आल्यानंतर पहिल्यांदा स्नान केलं आणि आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये मंदिरात जाऊन. तर हेच आहे अष्टतीर्थांमधलं पहिलं तीर्थ षटकुल तीर्थ. तर ह्या तीर्थाची अशी सांगता आहे की इथे आतमध्ये शुष्क काष्ट आहे, औदुंबराचं एक झाड आहे. तर तिथे नावही दिलेलं आहे शुष्क काष्ट. आज मुली होत्या माझ्याबरोबर, त्याही चालत अष्टतीर्थ करणार होत्या. मग महाराजांनी असं महात्म्य सांगितलेलं आहे ह्याचं की एक माणूस त्याला असं पूर्ण शरीरावर वर्ण झालं होतं. खूप औषध उपाय देवधर्म केले पण कशानेही ते जात नव्हतं. आणि मग तो इथे वैतागून शेवटी गाणगापूरला आला, महाराजांना भेटला. तर महाराज त्यांना असे बोलले की हे बघ, हे झाड आहे ते पूर्ण वाळलेलं होतं. ह्या झाडाला तू पाणी घाल आणि ज्या दिवशी ह्याला पालवी फुटेल त्या दिवशी तुझ्या अंगावरचा पूर्ण व्रण जाईल. तर बरेच दिवस तो ते करत राहिला कार्य, रोज उठत असे आणि सारखं त्या झाडाला पाणी घालत. पण लोक त्याला वेडे म्हणायला लागले. पण एक दिवस असा आला की नक्कीच त्या झाडाला पालवी फुटली आणि त्या माणसाचा व्रण गेला. तर इथे असं महत्त्व आहे की हे तीर्थ केल्यावर आपल्या मागची रोगराई सगळी निघून जाते. तर इथं बघा सगळ्यांचं पारायण चाललेलं आहे आणि मन प्रसन्न होतं एकदम. कोणी अनुभव घेतला इथे पारायण करायचा कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, तर माझ्याबरोबर तुम्हीही नक्की दर्शन घ्या. आणि आपलं आज आपण हे एकच तीर्थ पाहिलेलं आहे. पुढचं जे दुसरं तीर्थ आहे नरसिंह तीर्थ, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर हे बघा अशा प्रकारे दर्शन घेते मी. आणि गर्दी तर अफाट होती, त्यातनं मार्ग काढत हळूहळू दर्शन घेतलं आणि फायनली दर्शन करून मी बाहेर आली आहे.